नमस्कार मित्रांनो. आज आपण व्हिडिओ करायचे होते. आज व्हिडिओला जायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की तुमच्या वहिनी साहेब म्हणजे सायली ते आज नाहीच म्हणली व्हिडिओ करायला. का असं का झालंय तर आज मूड नाही आहे. ते का मूड नाही आहे तर तिला आज जायचं आहे रात्री एका मैत्रिणीच्या बर्थडेला आणि आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी बाहेर काम आहे म्हणून. म्हणजे एकाने बोलवलंय त्यांना भेटायला जायचं आहे. तर हिचं म्हणणं काय आहे की तिकडं नंतर जाऊया, पहिला बर्थडेला जाऊया. मग आमचं म्हणणं काय आहे की बाबा तिकडं पहिला जाऊया, बर्थडेला उशीर होतोय की तू बर्थडेला परत जा आल्यावर. तर ह्याच्यामध्ये ती नाराज होऊन बसले की मी तिकडे जाणार तुम्ही इकडं, असं चाललंय तिचं. एक काय काय करणार तू सांग. बर्थडेला जाणार आहे. म्हणजे का जाणार बर्थडेला? का म्हणजे मैत्रिणीचा बर्थडे आहे. मग आपल्याला एका ठिकाणी बोलवलंय त्यांनी तिकडे जाऊन या की पहिला. नंतर जायचं आल्यावर. नंतर कधी? तिकडून आल्यावर. तुला यायला 10 वाजतात. नाही वाजणार, लवकर येणार आहे. लवकर कसं येणार तू? मला प्रत्येक टायमाला तू जातेस बर्थडेला, कधी आल्यास का तू 10च्या वरती? कायम 10लाच आल्यास तू. लवकर येणार आहे या वेळेला. तर तुम्ही सांगा मित्रांनो, नेमकं कधी काय करायचं? बर्थडेला सोडायचं का बाहेर जिनी बोलवलंय तिकडे जायचं? कधी कसं कुठलं नियोजन बसवायचं तुम्ही सांगा. दोन्ही पण एकाच टायमात जायचं आहे. तर दुसरा विषय की आपण आता तुम्ही म्हणता की हे कुठं थांबला तुम्ही. हे माझं दुकान आहे. हे आपलं टॉईजचं दुकान आहे खेळण्याचं, सांगलीमध्ये मारुती रोडला पर्ल टॉईज या नावानं आपलं दुकान आहे. मारुती रोडमध्ये आहे. मग ह्याच्यामध्येच आपण दोन्ही दुकान चालू केलं, मिसेसचं पण आणि माझं पण. मिसेसचं आहे ते लेडीज वेअरचं आहे पूर्ण आणि माझं आहे ते खेळण्याचं आहे. आम्ही एकाच शॉपमध्ये दोन्ही दुकान चालू केलं. आता हे तुम्ही म्हणशील हे स्टार वगैरे कसले आहे? हे जे स्टार आहेत हे क्रिसमसचे स्टार आहेत. आपण क्रिसमसचा पण स्टॉल लावलेला. आपलं गणपती, दिवाळी, दसरा, संक्रांत आणि रंगपंचमी म्हणजे जेवढे आपले सण जेवढे असतात तेवढे आपण सगळे सीझन करतोय. सगळे सीझन आपले मारतोडमध्येच असतात. इथं आपण तुम्ही आला की इथं आम्हाला भेटू पण शकता. तिथं आपण आपल्याकडे सगळ्या व्हरायटीचे आपल्याकडे जे सण असतात त्याचे सगळे आपल्याकडं माल मटेरियल सगळं असतं आपल्याकडं. आता विषय राहिला ह्याचा की बाबा आता हे नेमकं काय करायचं, संध्याकाळी कुठं जायचं, हेच विषय मोठा प्रश्न पडलाय. कमेंट करून नक्की सांगा भावानो, काय करायचं, इकडं पाठवायचं का तिकडे जायचं? मीच कोड्यात पडले, तुम्ही पण सांगा मला.